मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती आणि आशुतोष हे दोघेही आरोहीला शोधत असतात. तेव्हा आशुतोष हा म्हणतो की अरुंधती चल, आपल्याला तिला अगोदर शोधायला हवं. तेव्हा ती म्हणते नक्की ती कुठे गेली असेल, काय माहीत, असं म्हणून ती खूपच रडू लागते. तर आता जेव्हा आरोहीचे कपडे तिला तिथे सापडतात तेव्हा ती खूपच घाबरते. अरुंधतीच्या तोंडातून शब्द देखील फुटत नसतो. ती आशू असं जोरात ओरडते. आशू तिच्याकडे पाहत ती कपडे पाहतो. मग त्यानंतर तो जरा दुसरीकडे तिला शोधायला जातो. तर अरुंधती आरोहीला पाहते. तर आता ती आशू पटकन धावत तिच्याकडे येतो. आरोहीला पाहत पटकन आपली नजर दुसरीकडे करतो. तेव्हा अरुंधती म्हणते आपण काहीच नाही करू शकलो आशुतोष, आपण काहीच नाही करू शकलो, असं म्हणून तो डोक्याला हात लावतो. आशुतोष पटकन आता तेथून जातो आणि तिची झाडाला लटकलेली ती ओढणी घेऊन अरुंधतीजवळ देत म्हणतो चल, आपल्याला हिला घेऊन जायचं आहे हॉस्पिटलमध्ये. तेव्हा अरुंधती आता दबक्या पावलांनीच पुढे पुढे होते आणि आरोहीच्या अंगावर ती ओढणी टाकते. तर आता काही वेळाने आशुतोष आणि अरुंधती हे दोघेही तिला हॉस्पिटलाइज करतात. तर आता इन्स्पेक्टर रणदिवे तेथे आलेले असतात. डॉक्टरांना विचारतात आपल्याला लगेच या मुलीचं स्टेटमेंट तर घेता येणार नाही. तेव्हा डॉक्टर म्हणतात नाही, ती खूप शॉक आहे, तिच्या डोक्याला, पाठीला, पायाला मुका मार लागला आहे, ती शुद्धीवर येण्यासाठी थोडा वेळ लागेलच अजून. इन्स्पेक्टर विचारतात आय विटनेसेस कुठे आहेत. डॉक्टर आता अरुंधती आणि आशूकडे बोट करतात. तर आता इन्स्पेक्टर साहेब आशूकडे जातात आणि त्याला विचारतात तुम्हाला त्या मुलांची नावं माहीत आहे का, हे प्रकरण नक्की घडलं कसं ते आम्हाला सांगू शकाल का, तर त्या गाडीचा नंबर वगैरे काहीतरी माहीत पाहिजे. तेव्हा आशू म्हणतो मला काहीच माहीत नाही. तर आता इन्स्पेक्टर रणदिवे विचारतात मग मी स्केच आर्टिस्टला बोलवतो, वर्णन सांगा, त्याप्रमाणे तो स्केच काढून घेईल. तेव्हा ठीक आहे असं आशू म्हणतो. तर आता आशू घडलेला सगळा प्रसंग इन्स्पेक्टर साहेबांना सांगू लागतो. तेव्हा अरुंधतीलाही आता त्या सगळ्या गोष्टी पुन्हा आठवू लागतात. तिला खूप त्रास होऊ लागतो. तेव्हा ती म्हणते एवढं वाईट कृत्य कोण करू शकतं. ही किती खुश होती, लग्न होणार होतं, किती आनंदाने ती सांगत होती. आता आतमध्ये बिचारी वेदना सोसत बसली आहे. आज बाबतीत असं का व्हावं, एवढी वाईट माणसं कशी असू शकतात जगात, असं म्हणून अरुंधती डोक्याला हात लावत खूप रडत असते. तर दुसरीकडे आता अनघा सर्वांना कॉफी देते. तर कांचन म्हणते मला काही नको आहे. तिला समजावत असते परंतु कांचन म्हणते मला आज ना वेगळंच वाटतंय, काहीतरी घडून गेलंय किंवा काहीतरी घडणार आहे अशी चाहूल लागतीये, अस्वस्थ वाटतंय सारखं सारखं. ही संजना का बाहेर गेली असेल मला ना कळतच नाही. हीच त्या बिचारीला धमकीचे फोन येत आहेत. तर आप्पा म्हणतात तू एवढी काळजी का करते. तेवढ्यातच संजना तेथे येते. हा संजनाताई तुम्ही कुठे गेल्या होतात असं अनघा विचारते. तेव्हा ती म्हणते मी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला गेले होते. जर आता मला धमकीचा फोन येत असेल तर मी अशी गप्प बसू का. कांचन म्हणते अगं तू असं का केलंस, अगं गप्प बसता येत नव्हतं का तुला. तेव्हा आता संजना म्हणते आई उद्या 2 धमकीचे फोन येतील मग गप्पच बसायचं का. आणि आपल्या मनात भीती बसली तर ही तिची सर्वात मोठी व्हिक्टरी ठरेल. आणि आजपर्यंत तिच्या नादाला जे कोणी लागलं आहे, तिच्या पुढे जे कोणी जात आहे, त्या माणसांचा तिने काटा काढलेला आहे. कांचन अजूनच घाबरते. तर अनिरुद्ध म्हणतो ही गोष्ट तुला माहीत आहे ना, मग नुसता शहाणपणा करायची काय गरज आहे. नुसता शहाणपणा करायची काहीही गरज नाहीये. तेव्हा तुझा सल्ला कोणी मागितलाय का असं संजना त्याला विचारते. तेव्हा मोडक्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्याची तुझी सवयच आहे असं अनिरुद्ध तिला टोमणे मारत म्हणतो. तर ती संजना म्हणते हो मी माझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीये जेव्हा तुझ्याशी लग्न केलं ना तेव्हा. अनिरुद्ध जागेवर उठून तिच्याकडे येतो आणि दोघेही वाद घालू लागतात. कांचन म्हणते गप्प बसा रे असं म्हणून ती आप्पांना म्हणते त्या खरंच खूप अस्वस्थ वाटतंय, तुम्ही काहीतरी करा ना, तुम्ही अरुंधती किंवा आशुतोष रावांना फोन करा ना. तेव्हा अनघा म्हणते अहो आजी मी मगाशी ताईला फोन केला होता पण तिने उचलला नाही, तर मग आशुतोषला का नाही गेला. तेव्हा आप्पा म्हणतात हो ग जरा शांत राहा, मला भीती वाटतीये, मी माझा डोळा देखील खूप फडफडतोय. त्यावरती अभि म्हणतो अगं आजी चांद्रयानवर चंद्रावर जाऊन पोहोचले, जग सायंटिस्टचं कौतुक करतंय आणि तू कुठे येते अंधश्रद्धा कुरवाळत बसलीये. तेव्हा सगळेजण कांचनला समजावू लागतात. दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्हाला कॉपरेट आम्हाला करावं लागेल कारण या केसचे तुम्ही आय विटनेस आहात. त्यावरती
आशू म्हणतो आम्ही लागेल ती मदत करायला तयार आहोत तुम्हाला. राधाबांना शोधून काढा आणि त्यांची नखं उचकटून टाका, त्यांना पट्ट्याने मार द्या असं म्हणून आशू खूपच चवताळतो. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ते सगळं नंतर होईल, पण तुम्ही अगोदर शांत राहा. तुमच्या दोघांमुळेच त्या मुलीला न्याय मिळू शकतो असं म्हणून ते तेथून जातात. तर अरुंधती आणि आशू दोघेही खूप रडत असतात. तर आता अरुंधती आशूला म्हणते काय होऊन बसले हो हे? काही दिवसांपर्यंत हसणारी खिदळणारी ही मुलगी पहा ना तिची आता काय अवस्था झाली आहे. आणि जर ती शुद्धीवर आली तर ती स्वतःला जेव्हा बघेल तेव्हा काय तिची अवस्था झालेली असेल. ती आशुतोष म्हणतो कोणत्याही मुलीच्या बाबतीत हे असं काहीही घडायला नको अरुंधती. तेव्हा अरुंधती म्हणते हो, पण आरोहीच्या बाबतीत काय घडलंय? जेव्हा ती आता शुद्धीवर येईल तिला आपण काय सांगणार आहोत? आपण दोघेही तिची मदत नाही करू शकलो याचंच मला वाईट वाटतंय. साधं एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने एखाद्या माणसाने पाहिल्यानंतर तिच्या मनावर शरीरावर कशा प्रकारे ओढतात त्याचप्रमाणे आता तिची कधीही कोणत्या पुरुषावर विश्वास ठेवू शकत नाही. आता कोणत्याही स्पर्शाची तिला किळस वाटेल का? स्वतःच्या शरीराची घृणा वाटेल का? असं म्हणून अरुंधती आता खूपच रडू लागते. तर आता आशू म्हणतो थोड्या वेळात तो सोहम शुद्धीवर येईल, त्याला हे सर्व समजेल कळेल, मग त्याला काय वाटेल असं म्हणून तो आता खूप रडू लागतो. तर इकडे अनघा किचनमध्ये असते. ती अभिला विचारते अरे ताईला फोन करून बघ ना एकदा. तेव्हा तो म्हणतो ती तिकडे सुखात असेल, हनीमूनला गेले आहेत ते, तुम्ही का काळजी करताय ना मला कळतच नाही. त्यावरती आता अनघा म्हणते अरे पण. तेव्हा आता तो म्हणतो तुम्हा बायकांचं ना खूप वेगळं असतं, सारख्या आपल्या कसली ना कसली काळजी करत असतात आणि डोकं पोखरून घेतात. तेव्हा आता अनघा जानकीच्या डोसेसबद्दल बोलू लागते. तेव्हा तो म्हणतो आहे माझ्या लक्षात. तेवढ्यातच आता यश तेथे येतो आणि आईला फोन लागला का असं विचारतो. तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा काळजीत पडतात. अभि त्याला तो विषय बंदच करायला सांगतो. यश विचारतो काय रे गणपतीच्या डेकोरेशनचं आता कसं करायचं? तेव्हा डेकोरेशन आता सुरूच करायचं आहे असं अभि म्हणतो. तर अभि आता पटकन बोलून जातो गौरीसुद्धा आता डेकोरेशन करण्यासाठी नाही आहे, नाहीतर ती खूप भरभर डेकोरेशन करायची. गौरीचं नाव घेतल्यावर आता यश खूप उदास होतो. तर आता अनघा विचारते काय झालं, तू तिला फोन करतोस की नाही? अभि देखील विचारतो ती कशी आहे? त्यावरती आता यश म्हणतो नाही माहीत, 4-5 महिने झाले मी तिच्याशी कोणताही कॉन्टॅक्ट नाही ठेवला. तर संजना आंटीला विचारलं का असं आता अभि विचारतो. त्यावरती संजनाला देखील कोणी विचारायचं नाही असं तो म्हणतो. तर आता ते दोघेही टेन्शनमध्ये येतात. यश पुन्हा आता अरुंधतीचा विषय काढतो आणि म्हणतो ज्या ठिकाणी ते दोघे फिरायला गेले आहेत त्या ठिकाणी मी उद्या जाणार आणि ती व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करून येणार. तेव्हा अनघा ठीक आहे असं म्हणते. आता दुसरीकडे डॉक्टर म्हणतात पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, ती कशालाच रिस्पॉन्ड करत नाहीये. तर तिला ही गोष्ट आठवली तर खूप मोठा शॉक तिला बसेल, त्यामुळे तिचा मेंदू कार्यच करत नाहीये असं म्हणून तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा, कारण की इथे एवढ्या सोयीसुविधा नाही आहेत असं डॉक्टर म्हणतात. मला तर असं वाटतंय अरुंधती मॅम जर तिच्याबरोबर बोलल्या तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं, कारण ती सारखी मॅमचं नाव घेतीये. अरुंधती म्हणते नाही मी नाही जाऊ शकत आतमध्ये, मी तिला नाही फेस करू शकत. तेव्हा आशुतोष तिला म्हणतो अरुंधती मला माहिती आहे एक स्त्री म्हणून तुलाही वेदना होत आहेत, पण ही लढाई प्रत्येक स्त्रीची आहे, प्रत्येक स्त्रीच्या आत्मसन्मानाची आहे. आपलं बाईपण गमावणाऱ्या प्रत्येक स्त्रीची ही लढाई आहे. तर आता आशू अरुंधती समोर हात करतो आणि तिला धीर देतो. तेव्हा अरुंधती त्याचा हात हातात घेते, जागेवरून उठते. सर्वजण आता अरुंधतीला तू जा असं म्हणतात. तेव्हा अरुंधती आपले अश्रू पुसते आणि आरोहीकडे जायला निघते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सोहम म्हणतो मला कोणतीही केस फाईल करायची नाही आहे, मी स्टेटमेंट देऊ शकत नाही, मी ही केस मागे घेतोय. तेव्हा हे ऐकताना सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे अरुंधती आरोहीला म्हणते ही लढाई तुझी एकटीची नाही, प्रत्येक स्त्रीच्या सन्मानाची आहे आणि तू उजळ माथ्याने आता लढायचं आहेस. त्यावरती आता ठीक आहे असं आरोही म्हणते. तर अरुंधतीला खूप बरं वाटतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.